नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 1 मे 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. वैशाख महिन्याची पौर्णिमा आहे. नक्षत्र स्वाती आहे. योग सिद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजचा जो दिवस आहे महाराष्ट्र दिनाचा आहे. आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:31 ते 9:09 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:48 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:46 ते 12:24 आणि यमगंड काळ दुपारी 3:39 ते 5:16 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवीबरोबर प्रतियोग करेल. आजच्याच दिवशी शनी आणि शुक्राचा लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. द्वितीयातील शुक्र आणि व्ययातील शनी हे परस्पर लाभ योग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी लेवल अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. फक्त भावभावनांवरती आणि विचारांवर थोडं लक्ष द्या. छोट्या मोठ्या कारणामुळे विचारांचा तोल जाऊ शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमची अडकलेली येणी पूर्ण होतील, मार्गी लागतील. लॉंग टर्ममध्ये काही इन्व्हेस्टमेंटच्या संधीसुद्धा मिळू शकतील. त्यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर लाभातील शनी हा लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मानसिक आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास किंवा स्ट्रेस हे थोडे जाणवतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही महत्त्वपूर्ण लाभ सुद्धा संभवतात. जुनी अडकलेली येणी मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. आजचा दिवस तुमच्याकरता अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास.
मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दशमातील शनी आणि व्ययातील शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील आणि अतिशय भाग्यशाली सुद्धा असणार आहे. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडासा तणाव जाणवू शकेल, परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम नातेसंबंधावर होणार नाही. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळतील. गर्भवती महिलांनी थोडं भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भातली काही कामं तुमची मार्गी लागू शकते. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. लाभातील शुक्र आणि भाग्यातील शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील, मात्र घरातील व्यक्तींच्या आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. जुनी येणी अडकलेली कामं किंवा जुने मित्र यांच्याशी भेटीगाठी होतील. काही चांगले सल्ले सुद्धा मिळू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दशमातील शुक्र आणि अष्टमातील शनी हे परस्पर लाभयोग करणार आहे. आजचा दिवस घाई गडबडीचा दिसून येईल. कोणत्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात मात्र करू नका. तुमचे अंदाज चुकू शकते. मात्र प्रवास योग संभवतात. फिरणं वगैरे जास्त होईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भातली काही कामं मार्गी लागू शकतील आणि काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. सप्तमातील शनी आणि भाग्यातील शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी लाभ मिळतील, मात्र खर्च आणि चुकीची गुंतवणूक होण्याची शक्यता जास्त राहील. येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर होतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातील शनी आणि अष्टमातील शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचा मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. थोडा भावूक झाल्याची भावना तयार होईल. खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकतील. या संदर्भात स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही अनपेक्षित लाभ मिळतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. सप्तमातील शुक्र
आणि पंचमातील शनी हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल, मात्र कामं पूर्ण न झाल्यामुळे त्याचा तणाव हा तुमच्या वागण्या बोलण्यातून दिसून येईल. स्वतःवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती मात्र घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध उत्तम दिसून येतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. चतुर्थातील शनी आणि षष्ठातील शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला लाभ मिळतील, मात्र अनावश्यक खर्च वाढतील. गुंतवणुकीच्या संदर्भात सुद्धा नीट विचारपूर्वक गुंतवणूक करणं गरजेचं राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम दिसून येतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. पंचमातील शुक्र आणि तृतीयातील शनी हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात तुम्ही बिझी राहणार आहात. परंतु करिअरच्या संदर्भातले काही निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. अडकलेली कामं मार्गी लागू शकतील. काही चांगले उत्तम लाभ मिळतील. काही चांगल्या उत्तम संधीसुद्धा मिळू शकतील. भाग्याची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. अडकलेली कामं आपोआप मार्गी लागतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. द्वितीयातील शनी आणि चतुर्थातील शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. मात्र भविष्यकालीन योजनांच्या संदर्भामध्ये कुठलेही मोठे निर्णय घेऊ नका. आरोग्याच्या तक्रारी थोड्याफार प्रमाणात डोकं वर काढतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम होतील. त्यांच्याकरता काही खर्चसुद्धा करावे लागू शकतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तुमच्याच राशीतील शनी आणि तृतीयातील शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहे. थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मानसिक आरोग्य ढासळण्याची शक्यता राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय टाळणं. त्याचप्रमाणे प्रलोभनाच्या मागे लागू नका. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल. थोडा बिझी शेड्यूल तुमचा राहील. आरोग्यावर थोडा त्याचा परिणामसुद्धा होऊ शकेल. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 1 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.